डोळे बंद करा. चालू बसा. तीन वेळा सामूहिक ओंकार करायचा. श्रीमन महागणाधिपते नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सुतां मृत्युः सम्भवं फलालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यास विशालबुद्धे येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांजनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्तकेला. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ती. शुकासारिके पूर्ण वैराग्य वसिष्ठावरी ज्ञान योगेश्वराय कलिवादिता सारथान्यैसा. नमस्कार माता सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नानतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वरासी. समचरण सरोजं सागरलीलाम्बुदावं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी हरीन्द्रनाथा भृगुगीधरा. कारुण्यसिन्धु भवदुःखहारी हृदयशम्भो मदकोणतारी. मूकं करोति वाचालं तमों लङ्घयते गिरिं. यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत ग्रंथाचा जो महामंत्र आहे त्या महामंत्राचा जप करू आणि मागच्या कथावाकडे बोलूया। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। देवर्षि नारद मुनि महाराज की जय। महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की सब संतन की जय। रघुवीर समर्थ मंगल मूर्ति अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। या श्रीमद भागवत कथा सप्ताहामध्ये अवगाहित होण्याकरता जे कोणी श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक यांच्यापैकी कोणी आला असेल तर कीर्तनकार प्रवचनकार आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं धर्म टिकून आहे असे आपण सगळे श्रोते। याचं कारण आपण मंदिरात जातो, आपण जातो हे मी गृहीत धरले बर का। जात नसाल तर म्हणून मी काही गोष्टी गृहीत धरून बोललोय। एक शुक्रवार का होईना नक्की करा, जायला सुरुवात करा ना। आपण संस्कार करणार कधी? आपण नेलं हाताला बोट धरून तर पुढच्या पिढ्या जाणार आहेत, नाहीतर ते गाडीवर न जाता जाता हे का तर आपण कमी पडतोय बरं का, हे मुख्य कारण आहे। पण भागवताला येणारे असे कोणी नसतात, म्हणून अशा सर्व सज्जनांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो। त्यापूर्वी चतुश्लोकी भागवताचा पाठ करू। हे किती वेळा वाचायचं? सप्ताहात तर वाचायचं, पण सप्ताह झाल्यानंतर सुद्धा रोज वाचायचं बरं का। जोपर्यंत आपली धारणा पक्की होत नाही। अहमेवा समे वागरे पहिला श्लोक बरं का, फक्त पहिल्या श्लोकावर चाललंय हे सगळं। सर्व ठिकाणी मीच भरून राहिलेला आहे,
हे जोपर्यंत आपली धारणा पक्की होत नाही तोपर्यंत वाचायचं. किंवा मला एकाने मागच्या भागवतात विचारलं, बुवा ऑप्शन नाही का काही? आहे ना. किंवा मोक्ष मिळेपर्यंत वाचायचं. किंवा 4 ऑप्शन असतात ना, 3 सापडले मला. किंवा हा देह पडेपर्यंत वाचायचं. बरं का, काहीतरी एक आपलं नक्की पाहिजे. साधन म्हणजे काय? भागवतात कथा आहेच बरं का, हे मुख्य भागवत आहे. आधीचं जे असतं ना सगळं त्याच्याकरता आहे. कथा सांगायला तर मी आहेच आहे. साधन म्हणजे नेमकं काय? तर एखादी गोष्ट पक्की ठरवणं साधन मार्गातली बरं का, आणि ती नित्य नियमानं ठरलेल्या वेळी न चुकता करणं याला साधना म्हणतात. एखाद्या वेळेला ठीक आहे की वेळ पुढे मागे झाला किंवा सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी बसलो नामजपाला. व्यवहार आपण सगळे प्रपंच सांभाळून परमार्थ करणारे आहोत. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, मला मध्यम मार्गी माणसं आवडतात. इकडेही फार जात नाहीत आणि इकडेही फार जात नाहीत. सगळं सांभाळून करायचं. तसं आपण सगळं सांभाळून करणारे आहोत. फक्त ते नित्य भाव, ते नित्य करणं म्हणजेच साधन आहे, वेगळं काही नाही. अर्ध्या दिवस सांगतो, सप्ताह संपेपर्यंत बऱ्यापैकी ते शब्द तोंडात बसतात. आणि आरती सोपी आहे. ज्यांच्याकडे नियमित आरती होते देवपूजेनंतर, तर त्यांनी ही आरती म्हणायला सुरुवात करा भागवताची. नंतर फार छान अनुभव आहे. माझ्याकडे होते रोज, त्यामुळे माझे अनुभव फार छान आहे. आमच्याकडे वर्गात एक जण आले होते, ते पण म्हणाले की माझ्या मुलांची पाठ झाली, नातवांची पण पाठ झाली. ते लहान मुलं म्हणायला लागली ना ही आरती की त्याचा आनंद आपल्याला जास्त आहे. ते फार छान म्हणतात. शब्द फार सोपे आहेत नाथांचे. अर्ध्या दिवस सांगतो, पाठीमागून म्हणा. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च हृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील, तत्व म्हणून जे शिल्लक राहील ते तत्व मीच आहे. असा पहिल्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलेलं आहे. ह्या मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे.
आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपल्या सगळ्यांचे जे देह आहेत ना, याच्यामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे बरं का. म्हणून आपल्या देहामधून जेव्हा ते चैतन्य निघून जातं तेव्हा आपल्या देहाला पार्थिव असं म्हणतात. याचं कारण आपल्यामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे म्हणून ते पार्थिव असं गणलं जातं. महादेह कशावर पोचला जातो तर आपण जे अन्न खातो त्याच्यावरती, जे पाणी प्राशन करतो त्याच्यावरती आणि जो वायू भक्षण करतो त्याच्यावरती. ह्या 3 गोष्टींवरती आपला देह पोचला जातो. आपण देह धारण कसा करतो ह्याची पण फार छान गोष्ट आहे बरं का. तेवढं फार विश्लेषणात्मक जाता येत नाही, तत्वज्ञानाचा सगळा भाग आहे त्याच्यामध्ये. मुळात आपण आधी पाण्याचा जो काय अणू किंवा रेणू H2O जो असतो ना तो धरलेला असतो बरं का, माहिती म्हणून सांगतोय. तो आता पाण्याची सायकल माहिती आहे आपल्या सगळ्यांना. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात. आपण तो जो पाण्याचा अणू किंवा रेणू जो काही धरलेला आहे तो ढगामध्ये जातो बरं. ढग जेव्हा पाऊस पडतात तेव्हा तो जमिनीत पडतो. मनुष्य देह किती दुर्लभ आहे ह्याच्याकरता सांगतोय बरं काय मी हे सगळं. तो जो पाण्याचा जे पाणी पडतं, जो थेंब आकाशातून पडणार आहे जमिनीवरती, तो जर योग्य ठिकाणी पडला तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा त्या चक्रामध्ये तो जमिनीत पडला आणि झाडाने ऍब्सॉर्ब केला, पण ते फुलझाड आहे तरी काही उपयोग नाही बरं का. त्या झाडाने तो घेतला, त्या झाडाने तो ऍब्सॉर्ब केला काय, ज्वारीचे किंवा गव्हाचे असं आपण पकडू, आणि त्या गव्हाच्या दाण्यामध्ये किंवा ज्वारीच्या दाण्यामध्ये ते सगळं पाणी शोषलं गेलं. मग ते वाळवतात ना सगळं धान्य, ते वाळवल्यानंतर जर त्यामध्ये तो अंश टिकून राहिला, तो मनुष्यानं भक्षण केला. समजा पाखडताना बाहेर पडली ज्वारी आणि कबुतरानं खाल्ला, पुन्हा त्या चक्रात अडकायचंय बरं का, पुन्हा त्या चक्रात अडकायचंय. एखाद्या मनुष्यानं खाल्ला आणि त्याचं रूपांतर प्रजनन करण्याकरता योग्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यात झालं. एवढं सगळं करून त्या सगळ्यातनं जेव्हा गर्भ स्थापित होतो आणि त्याची वाढ होते तेव्हा आपला जन्म होतो. ही प्रक्रिया साधारण पाऊण ते 1 तास सांगता येईल. आता मी जी 5 मिनिटात सांगितली ना ती साधारण पाऊण ते 1 तास पहिल्यांदा समजावता येईल, अजून डिटेल नाहीच. मला सांगायचंय की किती दुर्लभ आहे हा नरदेह आणि तो कशा करता मिळालाय तर त्या चक्रातून फिरण्याकरता, कारण इतर योनीमध्ये ती सोय नाहीये. त्या चक्रातून फिरून तो जो फेरा आहे तो कुठेतरी बंद व्हावा. तो कशाने होईल तर श्रीकृष्णांच्या चरणाशी अनन्य भाव ठेवला की तो प्राप्त होतो. म्हणजे अन्नावरती आपला देह पोचला जातो. भगवंत म्हणतात की तुम्ही ज्या गोष्टींवरती तुमचा देह पोचला जातो त्या सगळ्यामध्ये मीच आहे, म्हणजे मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जिज्ञासू जीवानं अन्वय आणि व्यतिरेक या साधनांची योग्य ती उपलब्धी समजून घेऊन ते जाणून घ्यावं. आज या ठिकाणी
श्रीमद भागवत कथा सप्ताहातला दुसरा दिवस आहे. हा झाला सोप्या अर्थानं अन्वय. काल मी अन्वय व्यतिरेकाबद्दल बोललो नाही म्हणून सांगणार आहे पुढे. हा झाला अन्वय, अगदी सोप्या भाषेत अर्थ. मग व्यतिरेक काय याचा? संस्कृत मध्ये अशा काही रचना असतात बघा, कूट श्लोक. तशा पद्धतीने या श्लोकांचा अर्थ लावून घ्यावा लागतो. थोडक्यात आज ज्या अर्थी दुसरा दिवस आहे याचाच अर्थ काल दुसरा दिवस नव्हता आणि उद्या दुसरा दिवस नसणार. हा, आता कळायला सुरुवात झाली. हा झाला सोप्या भाषेतला अन्वय आणि व्यतिरिक्त या शब्दांचा अर्थ. असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. मोठमोठे महात्मे म्हणतात की ज्यांना श्रीमद भागवतातला म्हणजे चतुश्लोकी भागवतातला पहिला श्लोक कळतो त्यांना बाकीचे सगळे कळतात, कारण बाकीच्यात काही वेगळं सांगितलेलं नाही. या न्यायानं ते तत्व काय आहे हे समजून घेण्याकरता म्हणून हे श्लोक म्हणायचे बरं का, वेगळं काही कारण नाही आहे. शक्य असल्यास याचा पाठ नित्य करा. पद म्हणते कुठलं त्यांनी वही वही उघडली तेव्हा मला लक्षात आलं बरं का त्यांना पद म्हणायचंय. दोन कधी म्हणा कुठलं. हा म्हणा. शुक्रवार आहे, काही एकचा तबला आहे ना तुझ्याकडे, स्वर आहे, लावलाय ना, काहीच लावलाय ना. माय भवानी तुझे
की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। काल आपला महात्म्याच्या जो पहिला भाग आहे त्याला आपण सुरुवात केली, ग्रंथ दिंडी काढली आणि मग खर तर महात्म्याचा जो पहिला श्लोक आहे ना, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः, याच्यावर काहीच बोललो नाही. म्हणजे मी पुढच्या श्लोकांवरती गेलो, नाहीतर मग फार फार कमी वेळ मिळाला असता आपल्याला. अगदी थोडीशी माहिती सांगतो ग्रंथाबद्दल, तांत्रिक ज्याला म्हणतात, टेक्निकल. श्रीमद भगवद्गीता आपल्याकडे इथे कथेला 2 गीता आहेत. तर ती गीता ज्या अनुष्ठुप आणि त्रिष्ठुप छंदामध्ये लिहिलेली आहे, त्यातल्या अनुष्ठुप छंदामध्ये आणि त्रिष्ठुप छंदामध्ये श्रीमद भागवताचं लेखन झालेलं आहे. 8 8 8 8 832 असं त्याचं स्वरूप काय आहे पहिल्या श्लोकात सांगितलं. तो सत स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे, तोच आनंद स्वरूप आहे. म्हणून सच्चित आनंद हे भगवंतांचं स्वरूप आहे बरं का. काय करतात ते, काम काय आहे त्यांचं. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं, विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय हा हेतू आहे त्यांचा. विश्व उत्पत्त्यादि हेतवे. आणि मग काय करणार ते, हे सगळं करून तापत्रय विनाश आहे. त्रिविध प्रकारचे जे ताप आहेत, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक, ते क्षमन करतात त्यांचं. असे कोण आहेत, अशा श्रीकृष्णांना आम्ही नमस्कार करतो. श्रीकृष्णाय वयम नमः असा शब्द वापरलेला आहे. आम्ही सगळे, मी एकटा नाही, आम्ही सगळे. आणि मग ती कथा आपण पुढे बघितली की देवर्षी नारदांनी भक्तिदेवींचं दुःख कसं दूर केलं, इथपर्यंत आपण काल आलो. आणि शौनकांनी विचारलं की स्वाभाविक आहे भक्ती, तर भगवत ना, तिचा उद्धार होणं स्वाभाविक आहे. ज्ञानाचा उद्धार होणं स्वाभाविक आहे. वैराग्य त्याचा पण उद्धार होणं स्वाभाविक आहे. पण मग असे जे वागत नाहीत त्यांचं काय होतं, इथपर्यंत कालचा एपिसोड आला होता. जे काल नव्हते त्यांच्या करता. मग म्हणाले त्यांच्याबद्दल सांगतो, काही काळजी करू नका. आणि म्हणून सनकादिकांनी एक कथा सांगायला सुरुवात केली. सनकादिक सांगतात, तुंगभद्रा नावाची एक नदी आहे. त्या नदीच्या तटावरती एक उत्तम असं शहर वसलेलं आहे. आणि त्या शहरामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहिला होता. कसा होता तो ब्राह्मण, आपण सत्यनारायणाची पोथी ऐकली सगळ्यांनी. हा, कसा, एक अत्यंत गरीब बिचारा ब्राह्मण राहत होता, हो की नाही, ऐकले ना सगळ्यांनी. भागवतात असा अजिबात उल्लेख नाही. भागवतामध्ये उल्लेख, एक अत्यंत धनवान ब्राह्मण राहत होता, पौरोहित्य करायचा. त्याला देणारेही भरपूर, दाते भरपूर असले पाहिजेत बरं का देणारे, तर त्यांचं चालणार आहे ना. नाहीतर मग आपण का नाही घालत आपल्या मुलांना वैदिक शिक्षणाला. आपण विचार केला का कधी, दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्माला यावा, कशाला, आपण काय करायचं मग. ती सगळी व्यवस्था आहे ना एक, आपण दुर्दैवाने ती पाळत नाही आता, म्हणून गडबड झाली. एक अत्यंत धनवान ब्राह्मण राहत होता. छान चौसोपी घर होतं त्याचं. आणि एक
धुंधुली नावाची पत्नी होती. त्या दोघांचा संसार अत्यंत छान चालला होता. पण कबीरदासजींकडे एक जण गेला बरं का. आणि कबीरदासजींना त्यांनी विचारलं की हे तुम्ही सगळ्यांच्या बाबतीत हे असे पण सांगताच का हो? सगळं चांगलं चाललंय. पण कबीरदासजी म्हणाले नाही, सगळ्यांना काही दुःख आहेत असं नाही म्हणाले, काही सुखी पण आहेत. कबीरदासजींना भेटले बरं का. समर्थ तर फार कडक. ते म्हणाले की जगी सर्व सुखी असा कोण आहे. पण कबीरदासजी म्हणाले आहेत म्हणाले. प्रेमळ असतात ना काही संत, प्रेमळ असतात, काही कडक असतात. कबीरदासजी म्हणाले कोई तन दुखी, गुडघे दुखताय, चालता येत नाही, काय फ्रोझन शोल्डरच झालाय, कॉम्प्युटर समोर बसून बसून मानच इकडे वळत नाही, टेनिस एल्बोच झालाय. केवढे म्हणजे जो कधी स्पोर्ट्सला ग्राउंडवर उतरला नाही त्याला हे होतंय बरं का सगळं. दुखी म्हणाले. कोई तन दुखी, कोई मन दुखी. सगळं छान चाललंय. मुलगा फोन करतो बरं का बुवा, आम्हाला सांगतात. दर महिन्याला फोन येतो. म्हणजे बँकेत जमा होतात पैसे, फक्त या 5-6 महिन्यात त्याला काहीतरी प्रोजेक्ट आलाय म्हणून शक्य नाही झालं बरं का. असा प्रसंग घडू नये कोणावरती. पण कुठे काकांची त्यांच्याकडे दुर्घटना घडली, पण त्याच्या आधी त्यांची दोन्ही मुलं अमेरिका सोडून आलीत बरं का. खुडे काकांची आईच्या आजारपणाकरता ग्रीन कार्ड आहे एकाकडे. म्हणजे भौतिकातलं सगळं आहे बरं का. भौतिकातल्या सगळ्या गोष्टींवरती लाथ मारून आई वडिलांकरता येणं हे महत्वाचं आहे फार. नाहीतर काय आहेत की कोणीतरी तिथे ते ठेवतील की दवाखान्यात, आम्ही आपले पैसे पाठवतो. आहेत, माझ्या ओळखीचे आहेत बरं का, फार लांब जायची गरज नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी आहे ना प्रत्येकाला काहीतरी. आणि सगळं बरं आहे. तर म्हणाले अजून एक कुठलं दुःख आहे, कोई धन बिन रहत उदास. माझ्याकडे थोडं कमी आहे बरं का. म्हणजे अप्पा वाळवंत चौकात जो फिरतो ना प्रत्येक दुकानांमध्ये मागत तो, आणि जगातला सर्वात श्रीमंत, मी व्यक्तीबद्दल सांगत नाही बरं का, वृत्तीबद्दल सांगतोय. या दोघांनाही काय वाटतंय माहितीये, अजून थोडे मिळाले ना तर बरं होईल. आहे की नाही बघा, जगात हीच वृत्ती. त्याला पोट भरण्याकरता पाहिजेत, याला पहिल्या नंबरवर टिकण्याकरता पाहिजेत, बाकी काही नाही. त्याला एक वेळेचं खायला मिळत नाही म्हणून पाहिजे. याला सगळं आहे पण त्याला भीती आहे, पुढच्या वेळेला माझं यादीत नाव 2 नंबरवर आलं तर. म्हणून म्हणाले कोई धन बिन रहत उदास. मग सुखी कोण म्हणाले. कबीरदासजी म्हणतात सुखी तो हरि के दास म्हणते. बस भगवंतांचं दास्यत्व ज्यांनी पत्करलं ना, आणि असं पत्करणारे फक्त आणि फक्त संत असतात बरं का. म्हणजे उगाच तपासायला जायचं नाही आपण आहोत का त्या कॅटेगरीत. असे करणारे फक्त आणि फक्त संतच असतात. काय काय असतं संतांकडे, माऊलींकडे वनरूम किचन पण नव्हतं बरं का. काय मिळालं नसतं का शासकीय कोट्यातून. आम्ही तर फॉर्म भरून देतो. इतकी वर्ष सेवा झाली, इतकी वर्ष सेवा झाली, आहे की नाही.
सगळं उत्तम चाललंय तरी, पण हा अत्यंत धनवान आहे बरं का, पण त्याचा पण काय आहे, तिथनं आपली कथा सुरू झाली. पण त्याला अपत्य नाही, पोटी कन्या नाही, पुत्र नाही. एवढंच काय, तर त्याला जी गाय मिळते, काही म्हणजे श्रीमद भागवत सांगितल्यावर गोदान आहे बरं का. तुम्ही म्हणाल की आमची द्यायची तयारी आहे, मी बांधणार कुठे. भरपूर दानं सांगितलीत बरं का श्रीमद भागवत पाठ केल्यानंतर. त्याला जी गाय मिळते दानामध्ये, तिला सुद्धा अपत्य प्राप्ती होत नाही. इतकं त्याचं दुर्दैव आहे. आणि हे तर सोडाच, त्याच्या अंगणामध्ये जो आम्रवृक्ष आहे त्याला सुद्धा त्यानं कधीही फळ लागलेलं पाहिलेलं नाही. म्हणजे एका अर्थानं सृजन ज्याला म्हणतात, त्या सृजनाचा कोणत्याही प्रकारचा आनंद यांनी कधीही स्वतःच्या घरामध्ये उपभोगलेला नाही. आणि अत्यंत ज्ञानी होता, वेदांचं पठण झालं होतं, त्यामुळे तो म्हणला की जर मला अपत्य प्राप्ती झाली नाही तर मी देह ठेवल्यानंतर माझं क्रियाकर्म कोण करणार, पिंडदान कोण करणार, ते सगळे विधी कोण करणार. म्हणला या असल्या जगण्यापेक्षा, एवढे पैसे मिळतात, एवढं वैभव आहे, एवढी श्रीमंती आहे, असं जगण्यापेक्षा आत्महत्या केलेली परवडली. ही अत्यंत फ्रस्ट्रेशनची फार वरची पायरी आहे बरं का. एवढ्या पटकन सांगतोय म्हणजे त्याची दाहकता कळणार नाही, पण फार वरची पायरी आहे एखाद्या अशी कृती कोणती. गेला आणि म्हणला जवळच्या सरोवरावरती पोटाला दगड बांधावा आणि उडी मारावी. विचार करत बसलाय. विचार पक्का होता. तो सकाळी खरं तर तसं ठरवून निघाला होता, पण काय हिंदीत म्हणतात ना, हिम्मत जुटानी पडती आहे, तशी तो गोळा करतोय बरं का. हिम्मत थांबलाय काही काळ, त्याच्या भाग्यात होतं म्हणून थांबला होता बरं का. आणि एक संन्यासी त्यानं पाहिला समोरून जाताना. बगरी कपनी धारण केली होती, वेश संन्यासाचा होता. तो धावत धावत गेला, पाय पकडले त्याचे. म्हणाला, महाराज मला त्याची सगळी कथा सांगितली, व्यथा सांगितली. आमच्या जीवनात व्यथा काय आहेत माहितीये का? आम्ही कथा ऐकत नाही ना, म्हणून व्यथा वाढल्यात आमच्या. बघा, रामकथा आणि कृष्ण कथा याच्यामध्ये अशी गोष्टच नाही की ज्याच्यामुळे आपलं जीवन उद्धरून जाईल. किमान आपण चांगले वागू की नाही, किंवा उलट आपण वाईट तरी वागणार नाही की नाही. चांगले नंतरच आहे, वाईट तरी वागणार नाही की नाही ना. भाऊ भावाशी कसा वागतो, रामकथा ऐकल्यावर वेगळं अजून काय त्याला पाहिजे. मुलांनी वडिलांशी कसं वागलं पाहिजे, रामकथेपेक्षा वेगळं काय कशामध्ये मिळणार आम्हाला. दुर्दैवाने आम्ही कथा कीर्तन प्रवचनांना जाऊन बसत नाही, त्या कथा ऐकत नाही, म्हणून आमच्या जीवनात व्यथा अधिक आहेत बरं का. लक्षात ठेवा नेहमी. आपल्या व्यथांची उत्तरं कुठे मिळतात, तर ती ह्या प्रवचनांमध्येच मिळतात, कीर्तनामध्येच मिळतात बरं का. बाकी कुठेही नाही. डॉक्टर फार तर फार तुम्हाला गोळ्या लिहून देतील, आणि ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे ना, त्यांनी तर प्रवचनाला यावंच बरं का. अनेक व्यथा दूर होतात बरं का. मला व्यवस्थित झोप लागत नाही असं मी कोणी म्हणलं की लगेच मी त्याला पुढचं भागवत कुठे आहे पाठवतोच लगेच. काय काळजी करू नको. यानं सगळं सांगितलं त्या साधूला. साधूने त्याची ललाट रेषा वाचली आणि मनात म्हणाला की या जन्मात काय, याला 7 जन्मात अपत्य नाही. तो म्हणाला, अरे असं तू करू नकोस, अपत्य प्राप्ती करता फार कष्ट घेऊ नकोस.
आम्ही संन्यास धर्म जेव्हा स्वीकारतो तेव्हा आमचं श्राद्ध करतो. त्यावेळेला पिंडदान वगैरे सगळं केलं असतं. तू पिंडदान कर, तुझं काही वेगळं नाही, फार नाही. हा पिंड म्हणजे हा देहच, हाच भगवंतांना समर्पित करणं म्हणजेच पिंडदान आहे, वेगळं काही नाही म्हणाले. नाही म्हणाला ते तत्वज्ञान मला काही सांगू नका, मला आपत्य होईल. ठीक आहे म्हणाले. यांनी तर त्याची ललाट रेषा वाचली होती, पण त्याला बरं वाटावं म्हणून एक त्याला फळ दिलं काढून आणि म्हणाला की काही नियम सांगितलेत वर्षभर पाळायला. आज फळ दिलं आणि लगेच जादूसारखं नाही बरं का, भागवतात काही अशा कुठल्याही फॅन्टसीत सांगितल्या नाही. त्याला काही नियम सांगितलेत पाळायला. त्याच्या पत्नीला आहाराचे नियम आहेत, विहाराचे नियम आहेत. सगळ्यात अवघड नियम सांगितलाय, म्हणाले वर्षभर खोटं बोलायचं नाही. सांगितलंय बरं का, काढून दाखवू शकतो. काय तेलकट, तुपकट, मसालेदार, चायनीज, पाणीपुरी असलं काही खायचं नाही सांगितलंय त्याच्या पत्नीला. भेळ, रगडा पॅटीस ते राहिले बरं का आपलं. मागच्या भागवत सप्ताहानंतर दंडवते काकूंनी आम्हाला सगळ्यांना योग्य वेळेला गेला. त्यांनी ते दिलं, घरी आला आणि पत्नीला सांगितलं बरं का. त्याला फार वाटलं की आता आपल्याला अपत्य प्राप्ती होणार. पण ती हा आता उघड, मग अशी ऊन होतो ना, नाही तो राहू दे. पत्नी, त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदोली. तिनं विचार केला, हे जर फळ मी खाल्लं, आणि पुढे आल्यावरच बंद होतो बरं का. हे जर फळ मी खाल्लं आणि फळ खाल्ल्याचा परिणाम काय होईल तर मी गर्भवती राहीन. गर्भवती राहिल्यानंतर माझ्यामध्ये शारीरिक बदल होतील, माझं पोट पुढे येईल, देहाचा एकूण बाकी आकार बदलेल. भागवतामध्ये सविस्तर वर्णन आहे काय काय होतं गर्भवती राहिल्यानंतर. आणि ती असा विचार करते की हा अशा प्रकारे माझ्या शरीराचा आकार बदलल्यानंतर मी आत्ता जेवढी सुंदर दिसतीये तेवढी सुंदर दिसणार नाही. आत्ता हेच आहे की नाही जगामध्ये, आपण वाचतोय की नाही वर्तमानपत्रात. म्हणून मुलं नको आहेत. आपण वर्तमानपत्रात वाचतो ते काय तारकांचं, पण व्यवहारात आपल्याला माहिती नसलेल्या सुद्धा अशा अनेक, किंवा माहिती असलेल्या अशा अनेक जोड्या आहेत की नको बाबा ते खाओ पिओ ऐश करो. तू तुझे पैसे कमव, मी माझे पैसे कमवते, भरपूर मजा करू, त्या भानगडीत नको पडायला. ती ह्या प्रवृत्तीचं प्रतीक म्हणून ती आहे. भागवतात उगाचच नाही आली ही कथा. ती म्हणाली की असं सगळं होईल. प्रसूतीच्या वेळेला मी अनेकांचं ऐकलंय, तो गर्भ फिरतो, आडवा आला तर मातेचा प्राण जातो वगैरे. नेमकं माझ्या बाबतीत तसं झालं तर मी जर मेले तर त्याच्यापेक्षा बरं चाललंय की हे सगळं. आणि समजा असं नाही झालं, मला गर्भ राहिला, मला आता घरातली काही कामं करता येत नाहीत, आणि त्याच वेळेला नेमकी माझी नणंद घरात येऊन राहिली तर. हे भागवतातले बरं का विचार, माझे नाही. मी इथे फक्त ग्रंथात काय लिहिलं हे सांगायला बसलेलो आहे. आणि तिनं माझ्या घरातलं दूध, तूप, लोणी असे पदार्थ खायला सुरुवात केली आणि ते संपवले तर, आणि मला उपाशी ठेवलं तर, अशी सगळी ती कल्पना करते बरं का. त्याच्यापेक्षा हे नकोच. आणि नेमकी तिची बहीण आली असा उल्लेख आहे. त्या बहिणीला तिनं सांगितलं की माझे यजमान असे गेले होते, त्यांना हे फळ मिळाले, काय करू. ती म्हणाली एक काम कर, हे फळ तू गाईला खायला घाल, मी
आत्ता 10व्यांदा गर्भवती आहे. आधी 9 जण आहेत माझ्याकडे, आता ही 10वी खेप आहे म्हणाले. मी असं करते, मला जो होणारा पुत्र किंवा कन्या आहे ती तुला देते, त्याच्या बदल्यात तू मला भरपूर पैसे दे. तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत ना? ती हो तयार झाली पटकन. हो भरपूर पैसे देते म्हणाले तुला, तू नाटक कर म्हणाले. ते पोटावर चिंध्या बिंध्या बांधल्या, सगळा उल्लेख आहे, पोट आलंय असं दाखवायला. ते फळ गाईला खायला घातलं आणि आपल्या यजमानांना सांगितलं आत्मदेवाला की मला दिवस गेलेले आहेत बरं का तुम्ही. त्याला फार आनंद झाला बरं का, काय संन्यासाचं ताकद आहे म्हणाले. त्यांनी तो प्रसाद दिला, आपण भक्षण करायला सांगितलं. त्यांनी सांगितलेलं ही सगळं पाळतीये. आणि जसे दिवस भरत आले तसं ही म्हणाली की आपल्या घरात तर कोणी नाही करायला, मी बहिणीकडे जाऊन राहते, तुम्हाला यथाकाळ बोलवते. यथाकाळ बहिणीला मुलगा झाला, तो तिने आपल्याकडे घेतला, तिला भरपूर धन दिलं आणि तो घेऊन घरी आली. आत्मदेवाला फार बरं वाटलं, आपल्याला मुलगा झाला, मुलगा झाला. त्याने सगळ्या गावात पेढे वगैरे वाटले आणि बरोबर 1 महिन्यानं ज्या गाईला हे फळ खायला घातलं होतं तिला सुद्धा मुलगा झाला. काय ताकद आहे बघा संन्यासी, त्यांच्या त्या शब्दांमध्ये काय ताकद आहे. पण तो जो मुलगा होता त्याचे कान त्या गायीसारखे होते, म्हणून त्याचं नाव पडलं गोकर्ण. कान त्याचे गायीसारखे असे उभे. आणि हा धुंदुलीचा मुलगा म्हणून याचं नाव धुंदुककारी असं ठेवण्यात आलं. आता हा जो मुलगा झाला होता मुळात हा वासनेमधून झालेला आहे, कारण हे 10वा अपत्य आहे या दोघांचं. त्याच्यामुळे केवळ विषय वासना हा त्याच्या जन्माचं मागचं कारण सांगितलंय. आणि हा कसा आहे तर त्याचं फार मोठं वर्णन आहे बरं का. 15-20 श्लोक आहेत जवळजवळ या धुंदुककारी किती वाईट आहे हे सांगणारे. त्याचे खेळ काय आहेत तर गावातल्या लहान लहान मुलांना आपल्या बरोबर घेऊन जायचं, गावाबाहेरच्या विहिरीमध्ये बुडवून मारायचं, हे त्याचे खेळ आहे. रात्री तो स्मशानामध्ये जातो आणि अर्धवट प्रेत हस्ते भोजनम असं म्हटलेलं आहे बरं का. जे प्रेत आहे त्याच्या हाताने तो भोजन करतो, ही त्याची आवड सांगितलेली आहे बरं का. म्हणजे किती हीन दर्जाची पुत्रप्राप्ती झाली आहे त्या. एका अर्थाने आत्मदेवालाच म्हणा, कारण त्यानं तो वाढवलाय. तो जसा मोठा व्हायला लागला तसा घरच्यांना त्रास द्यायला लागला. पण हा जो गोकर्ण आहे हा अत्यंत शांत, कारण तो एका विशिष्ट तेजानं झाला होता, त्याच्यामुळे सगळ्या लौकिकामध्ये हुशार होता. धार्मिक गोष्टी ज्या आपण करतात त्याच्यामध्ये तो हुशार होता. होता ही दोघही मुलं मोठी व्हायला लागली. आत्मदेवाला तेव्हा लक्षात आलं, काही काळानंतर आत्मदेवाला कळलं की असं सगळं प्रकार झालेला आहे, आपल्या बायकोनं अशा पद्धतीने आपल्याला फसवलेलं आहे. आणि आता त्याला वाटायला लागलं की जेव्हा मला पुत्र नव्हता तेव्हा मी अधिक सुखी होतो, आता मला पुत्र आहे पण त्या पुत्रानं दिलेलं दुःख अधिक आहे बरं का. म्हणाले त्यापेक्षा पुत्र नव्हता तेव्हाच बरं होतं. आणि जसं वय वाढत गेलं ना तशी शारीरिक ताकद वाढत जाते मुलांची. त्या अवस्थेमध्ये आई वडील म्हातारे व्हायला लागले. मग हा धुंदुककारी जो आहे हा गावामध्ये चोऱ्या करायचा, त्या पैशाने त्याचे नको ते व्यवहार चालायला सुरुवात झाली. हळूहळू वेश्यागमन सुरू झालं. मग आत्मदेव या सगळ्याला कंटाळला आणि तो ह्या गोकर्णाला शरण गेला आहे. एका अर्थाने गोकर्ण हा अत्यंत सात्विक आहे, अखंड तीर्थयात्रेमध्ये रममाण होणार आहे. त्यानं गोकर्णाला विचारलं की बाबा रे काय करू मी आता या सगळ्याबद्दल, मला काहीतरी तू मार्ग सांग. तो म्हणाला की बाबा तुम्हाला जे दुःख होतंय ना
याचं कारण आहे की तुम्ही तो मुलगा आहे ना तो आपला मानलेला आहे. हा, दुःख केव्हा होतं आपलं. मी काल सांगितलं ना त्या सिरियल मध्ये काम करणारा जो छोटा मुलगा आहे बालशिवाजी, तो आपला नातू आहे, आपला मुलगा आहे असं म्हणलं की बदलते ना आपली अटॅचमेंट लगेच. तसंच तो मुलगा तुम्ही तुमचा मानलाय ना म्हणून दुःख आहे. त्याचा त्याग करा म्हणाले फक्त, बाकी काही करू नका. त्याचा त्याग करा. आणि जंगलामध्ये निघून जात अखंड भगवंतांचं नामस्मरण करा. हा आत्मदेव निघून गेला, गोकर्ण पुन्हा तीर्थयात्रेला गेला असा उल्लेख आहे. आणि यानं आपल्या आईला छळायला सुरुवात केली. त्या धुंदुलीनं सुद्धा घराच्या मागची जी विहीर होती त्याच्यात उडी टाकून जीव दिला असा उल्लेख आहे. आणि आता याला रान मोकळं झालं. हा बाहेर वेश्यागमन करत होता. म्हणला बाहेर जाण्यापेक्षा त्यांनाच आता घरात आणून ठेवू म्हणून 5 वेश्या घरात आणल्या आहेत. भरपूर लुटमार करायची, चोरी करायची, खून दरोडे टाकायचे, ते धन त्या वेश्यांना द्यायचं आणि सुखाचा उपभोग घ्यायचा, असं त्याचं जीवन चाललेलं आहे. आणि एक दिवस त्यानं राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी केली तिथल्या नगराच्या. ते सगळं धन आणलं आणि त्या आपल्या 5 वेश्यांना दिलं. त्यांच्या लक्षात आलं की हे दागिने हे राजघराण्यातले आहेत. तेव्हा आज ना उद्या राजाचे जे कोण सेवक आहेत ते आपल्याला पकडतील, याच्यापर्यंत येतील आणि मग आपल्याला पकडतील. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, आपण सगळ्या मिळून याला मारून टाकू. याच्यानंतर एक भागवतात वाक्य आहे बरं का. ते वाक्य असं आहे, स्त्रिया बहुतेक धाडसी असतातच. काय विचार केलाय बघा त्यांनी. आणि त्याच रात्री त्याला मद्यपान करावलंय. त्याच्या गळ्यामध्ये तो फास टाकला आणि उडायचा प्रयत्न केला, पण तो काही मरेना. म्हणून त्याच्या मुखामध्ये जळते निखारे टाकलेत बरं का. त्याच घरामध्ये एक खड्डा खणलाय आणि त्यात त्याला एका अर्थाने जिवंत पुरलेला आहे. तो नंतर त्यानं देह सोडला आणि यांनी हळूहळू आमचे पती परदेशात गेलेले असं सांगून हळूहळू एक एक करत ते घर रिकामं केलं. आणि आता त्या घरामध्ये कोणी नाही आहे. बराच काळ झालाय त्या घरात राहत. तेव्हा हा श्रीराम. तेव्हा हा गोकर्ण तीर्थयात्रेला गेला. त्याला जेव्हा कळलं की अशा पद्धतीनं आपल्या भावाचा अंत झालाय, तेव्हा त्यानं तिथे त्याच्याकरता श्राद्ध केलं, तर्पण केलं त्याला त्याच्या मुक्ती करता म्हणून. आणि आपली तीर्थयात्रा संपून तो परत आला. संध्याकाळच्या वेळेला तो परत आला. त्यानं अंगणातली काही जागा स्वच्छ केली आणि तिथे त्यानं आपलं आसन जे काही होतं ते मांडलं. रात्रीच्या वेळेला झोपला तर त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्या अवतीभोवती कोणीतरी फिरत आहे. म्हणून त्यानं जल घेतलं आणि जी आकृती त्याला दिसत होती त्या आकृतीवरती प्रोक्षण केलं, तर त्याला वाचा फुटली. आणि तो पिशाचच्या योनीमध्ये गेला होता. ते पिशाच सांगायला लागलं की मी तुझा भाऊ आहे, तू माझ्या मुक्तीसाठी काहीतरी कर. तू जर काही केलं नाहीस तर मला काही मुक्ती मिळणार नाही, मी असाच भटकत राहील. तो म्हणाला, अरे मी तुझ्याकरता श्राद्ध केलेलं आहे, तर्पण केलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तो म्हणाला, अरे माझी कृत्यच अशी आहेत की एकदा काय 100 वेळा जरी श्राद्ध केलं, तर्पण केलंस तरी मी काही मुक्त होणार नाही. तो म्हणाला, ठीक आहे, मग मी गावातले जे विद्वान आहेत त्यांना विचारतो. सगळ्या विद्वानांना यांनी सकाळी विचारलं की काय करू. कुणाकडे काही मार्ग नव्हता. हा गोकर्ण जो सांगितलाय हा सूर्याचा उपासक सांगितलाय, गायत्री मंत्राचा. त्याचं सामर्थ्य एवढं होतं की तो त्या सामर्थ्यावरती भगवान सूर्यनारायणांचा जो रथ चाललेला आहे तो रथ थांबवू शकत होता. एवढं सामर्थ्य आहे. त्यांनी भगवान सूर्यनारायणांचा रथ थांबवला आणि सूर्यनारायणांना विचारलं की असं असं
माझ्या भावाला पिशाच्च योनी प्राप्त झाली, तेव्हा मी काय करू? तेव्हा सूर्यनारायणाने सांगितलं की तू श्रीमद भागवताचा सप्ताह कर. म्हणजे आपल्याकडे काही दुःखद घटना झाल्यानंतर जर आत्म्याला योग्य ती गती प्राप्त होण्याकरता म्हणून जो एक केला जातो, त्याचं कारण इथे सांगितलेलं आहे की काही दुरात्मा जरी असला, पुण्यात्मे असतील तर त्यांना मिळतेच, कारण ते तर येतातच श्रवणाला. पण एखादा दुरात्मा असेल तर त्यांना सुद्धा या श्रीमद भागवत श्रवणानं मुक्ती मिळते. म्हणून तू सप्ताह कर. हा म्हणाला ठीक आहे. मग ह्यानं सप्ताहाची सगळी योजना केली. मांडव आपल्या घरासमोरच सगळा मांडव टाकला आणि अनेकांना निमंत्रण दिली. गावातले सगळेजण आलेत बरं का. ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळालं असे सगळेजण भागवताला येऊन बसले. आणि हे पिशाच्च पण आलं, पण हे पिशाच्च वायुरूप असतात. त्यामुळे जसं वारा येईल तसे हे आपण जसे स्थिर बसलो तर वाऱ्याचा झोत आला की हे पिशाच्च उडून तिकडे जायचं, या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत. पुन्हा तिकडनं वाराला की तिकडनं इकडे जायचं. ते स्थिर राहू शकायचं नाही. मग त्यानं काय केलं तर एक बांबू पकडला. मंडपाला जे बांबू असतात ना, त्यातला एक बांबू पकडला. त्याला 7 गाठी होत्या असं म्हणतात. हे वर्णन आहे भागवतामधलं. त्यातल्या सगळ्यात खालच्या छिद्रातून तो आतमध्ये गेला आणि एक एक दिवसाची कथा जशी पुढे पुढे जात होती तशी एक एक गाठ सुटत होती आणि त्या एक एक गाठीतून तो वर 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 जायचा. 7व्या दिवसाची कथा जेव्हा संपली तेव्हा तो जो बांबू होता त्याची 7वी गाठ फुटली आणि तो जो पिशाच्च योनीमध्ये गेलेला होता त्याला सुद्धा अत्यंत सुंदर असा देह प्राप्त झाला आणि तो मुक्त झाला. कशामुळे मुक्त झाला तर केवळ श्रीमद भागवत श्रवणानं तो मुक्त झालेला आहे. म्हणून भागवत श्रवण हे एवढं फलदायक सांगितलेलं आहे मुक्ती करता. काल मी जसं सांगितलं की हा महिना, हा माघ महिना अधिक फलदायक सांगितलेला आहे. आणि योगायोगानं बरोबर माघ महिन्यात आम्ही तारीख ठरवून केलं होतं बरं का, बाकी काही नव्हतं केलं. त्याचप्रमाणे आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष हे मोक्षदायी. आणि पुरुषोत्तम मास जो आहे, अधिक महिना ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा मोक्षदायी सांगितलेला आहे. आणि इथे पुढे भागवताची पत्रिका कशी काढायची ते सांगितले बरं का. इन्व्हिटेशन काय लिहा म्हणाले, महोदय आमच्या इथे काय तारीख जी आहे ती 7 दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे. आपल्या सगळ्यांचा उल्लेख केलाय बरं का. आणि अत्यंत अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे. आपण सर्वजण या भगवत कथा रसाचे रसिक आहात. बघा आता सोडायचं नाही, एकदा आपलं पक्क झालं की कुठेही कथा असली ना जायचं बरं का. कोणाची आहे सांगणारा आपल्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे, मुलगा आहे, हा काय सांगणार, आपण त्याच्याकरता जायचंच नाही. आपण भगवत प्राप्ती करता जायचं आहे. कोण सांगतंय हा मुद्दा गौण आहे बरं का. कीर्तनाला प्रवचनाला जाऊन बसा, 5 मिनिटं जाऊन बसा. काही फार 2 तास शक्य नाही, 5 मिनिटं 10 मिनिटं जे काही शक्य आहे तुम्हाला बसा, ऐका. त्यात 10,000 शब्दामधलं 10च शब्द आपल्याला पाहिजे असतात बरं का. एक तरी योगी म्हणजे 10च शब्द पाहिजे असतात. ते 10,000 शब्द मग कशा करता नाही का. प्रश्न पडेल की नाही एखाद्याला. आपल्याला ताप आला, डॉक्टर काय करतात, गोळी लिहून देतात. आपण जातो की नाही केमिस्टच्या दुकानामध्ये, एकच गोळी लिहिलेली असते. आपण त्याला विचारतो का हो मग ही बाकीची औषधं कशा करतायत. आपल्याला एकाच गोळीने फरक पडणार आहे ना, तसंच आहे. आपल्याला फरक
पडणारा जो आहे तो एकाच ओळीनं पडणार आहे. बाकीच्या ज्या 9,000 लिहिल्यात ना माऊलींनी त्या इतरांकरता आहेत. कोणाला कुठलं औषध लागू पडेल सांगता येत नाही ना, तेवढ्या करता लिहिलंय हे सगळं. म्हणून महाराज म्हणाले एक तरी ओवी अनुभवावी बस. ते सांगितलंय पुढे बरं का. 7 दिवस होणार आहे, पण आपल्याला इतके दिवस सवड नसेल तर निदान 1 दिवस तरी येण्याची अवश्य कृपा करावी. काय गरज आहे हो संतांना कृपा करा सांगायची. आपल्यावरती ती कृपा करतायत. पण भागवतात व्यासांनी लिहिलंय बरं का, येऊन बसा आणि कृपा करा आमच्यावरती. काय म्हणून संत महान आहेत. दुसऱ्याची चिंता लागली काय. याचं कारण इथला प्रत्येक शब्द आणि शब्द हा अमृता समान आहे. म्हणून म्हणाले एक शब्द सुद्धा चुकवू नका यातला. तत्पर जाऊन बसा म्हणाले. आणि फक्त काय करा, फक्त श्रवण करा, ऐका, बाकी काही करू नका. मग पुढे सगळी सजावट किंवा काय 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 कसं कसं करावं या सगळ्याची मोठी यादी दिलेली. तो धुंदुककारी मुक्त झाला आणि त्यानंतर श्रीमद भागवत ग्रंथाच्या महात्म्याची पूर्तता होते. म्हणजे का ऐकावं, तर 2 कारणाकरता ऐकावं. एक तर आम्ही भक्त आहोत म्हणून तरी ऐकावं, किंवा आम्ही अज्ञानी जीव आहोत. धुंदुककारी वेगळ्यापणे नाही बरं का. पाप केव्हा घडतं आपल्या हातून माहिती नसताना ही गोष्ट वाईट आहे तेव्हा घडतं. मग असे आम्ही अज्ञानी आहोत म्हणून तरी ऐकावे. म्हणजे दोघांचे उद्धार या भागवत कथेने अगदी सहज होतो. इथे या कथेचा कंठाशी संबंध येताच, कंठाशी म्हणजे फक्त जो सांगणार आहे त्याच्या कंठाशी नाही बरं का. एखादी कथा आपल्याला इतकी भावते ना की दाटून कंठ येतो. बस एकदा जरी झालं ना तरी आपण भरून पावलं बरं का. असं ज्यांचं होतं त्याचा अधिकार काय सांगितलाय भागवतामध्ये, तो वैकुंठाचा अधिकारी होतो बरं का. काय ताकद आहे या ग्रंथामध्ये बघा, काय ताकद आहे. ही ग्रंथाची ताकद आहे बरं का. भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती. भगवंत म्हणाले उद्धवाला, उद्धवांनी विचारलं शेवटच्या प्रसंगामध्ये की तू देह ठेवल्यानंतर आम्ही कोणाकडे बघायचं. तेव्हा भगवंत म्हणतात उद्धवा मी कुठेही गेलेलो नाही. येणेमयी वाङ्मयीन मूर्ती. मी माझं तेज श्रीमद भागवत ग्रंथामध्ये काढून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा ग्रंथदिंडी काढतो ना तेव्हा ग्रंथ मस्तकावरती धरतात. आरतीत सुद्धा नाथांनी म्हणलंय ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हे वेगळं काही नाहीच आहे बरं का. ते जर झालं नाही तर आपण कुठेतरी कमी पडलोय बरं का. आपण कुठेतरी कमी. एवढं पक्क करायचं. याचं कारण आपली तेवढी पात्रता नाही म्हणून ते घडत नाही आपल्याबद्दल. मग त्याच्याकरता अभ्यास वाढवायला लागतो आपला, साधना वाढवावी लागते, भगवंतांबद्दलची प्रीती वाढवावी लागते. भगवंत कशानेही वश होत नाहीत. भक्तिविना वश नोहे असं म्हणतात भगवंतांबद्दल. तेवढी एकच गोष्ट भगवंतांना आवडते बरं का. हे सांगितलं. आणि आता महादेव मुख्य ग्रंथाकडे जाऊया. इथे श्रीमद भागवत महापुराण जे आहे त्यातल्या
पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक. दर वेळेला मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. कोणत्याही ग्रंथाच्या आरंभाला मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. हे हे काय आज बिघडले कळत नाही. हे मंगलाचरण प्रत्येक ग्रंथानुसार बदलतं. बघा, आपण इष्टदेवता जी आहे, ज्या कोणी ग्रंथ लिहिला आहे तर त्यांचं असतं. आपण बहुतेक वेळेला गजाननांचा पहिला श्लोक असतो गणपतीचं वर्णन करणारा. इथे कोणाचं स्तवन केलेलं आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थस्याभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुणाचं ध्यान करतो? श्रीकृष्णांचं ध्यान करतो असं म्हणाले नाहीत. अमुक एका देवतेचं ध्यान करतो असं म्हणाले नाही. एखाद्या देवीचं ध्यान करतो असंही म्हणाले नाहीत. मग कोणाचं ध्यान करतो? सत्यम परम धीमहि. ते सत नावाचं जे तत्व आहे त्या तत्वाचं आम्ही अखंड ध्यान करतो. महात्म्याचा पहिला श्लोक. सच्चित आनंद. भगवंतांचं स्वरूप काय आहे? ते सत स्वरूप आहेत. म्हणून इथे सांगितलं आम्ही त्या सत नावाच्या तत्वाचं ध्यान करतो. सत्यम परम धीमहि. मग भागवताचा धर्म सांगितलाय पुढच्या श्लोकामध्ये. भागवताचा नेमका धर्म काय? धर्म प्रौजित कैत्रवोत्र परम निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत् वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात्. कोणतीही केलेली कृती, ज्या कृतीच्या मागे मत्सर नाही, असूया नाही, कपटीपणा नाही, तो भागवताचा धर्म सांगितलेला आहे. धर्म म्हणजे वेगळं काही नसतं. एखाद्याबद्दल चांगलं वाटणं हा स्वाभाविक धर्म असतो. आणि एखाद्याबद्दल जर असूया मनामध्ये असेल तर त्याला धर्म म्हणत नाही. भागवताने स्पष्ट सांगितलंय. आणि मग कथा सांगायला सुरुवात केली. तो सगळा मी प्रसंग आपल्याला पहिल्यांदा सांगितला की 88,000 ऋषी जमा झालेत आणि त्या ऋषींना आता चिंता लागली की या कलियुगामध्ये जे आपण सगळे जे त्यांची चिंता लागली एका अर्थाने की त्यांचं कल्याण कसं होईल. आणि मग भगवंतांचे जे वेगवेगळे अवतार आहेत, आपण जे दशावतार म्हणतो, भागवतांनी 24 अवतार सांगितले. ते 24 अवतार कोणते कोणते ते सगळे अवतार त्या क्रमानं सांगितले. मी क्रमानं लिहिलेले नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आहेत. मी फक्त 24 अवतार कोणते ते वाचून दाखवतो. पहिला जो अवतार सांगतात तो सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या चौघांना मिळून सनत कुमार असा उल्लेख आहे. हा भगवंतांचा सनत कुमार नावाचा अवतार. त्याच्यानंतर वराह अवतार. आपण या अवतारांच्या कथा बघणार आहोत पुढे. ऋषी सर्गामध्ये देवर्षी नारद हा भगवंतांचा अवतार आहे. त्यानंतर नरनारायण जे आपण म्हणतो तो एक अवतार आहे. कपिल मुनी, भगवान दत्तात्रेय
त्यानंतर आपण जे यज्ञ करतो, मख करतो, विवाह किंवा मौंजी बंधनाच्या 1-2 दिवस आधी केले जातात बघा, ग्रहमख. मख म्हणजे यज्ञ. ते यज्ञ हे भगवंतांचं रूप सांगितलेलं आहे. यज्ञात ज्या आहुती दिल्या जातात त्यांनी देवता संतुष्ट होतात बरं का. आपण जे निरांजन लावतो ते त्याचं छोटं प्रतीक आहे बरं का, बाकी वेगळं काही नाही. आपण काय करतो हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणून फक्त सांगितलं. ऋषभदेव, राजा पृथू, मत्स्य अवतार, कच्छ अवतार म्हणजे कासव अवतार, त्याच्यानंतर ज्यावेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला धन्वंतरी जे आले तो भगवंतांचा एक अवतार, मोहिनी अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, व्यास जे आहे तो व्यास अवतार भगवंतांचा सांगितला, राम अवतार, बलराम अवतार, श्रीकृष्ण अवतार, बुद्धावतार किंवा बद्धावतार असे 2 शब्द पाठभेद आहेत. त्याच्यानंतर कलियुगाच्या शेवटी अगदी म्हणजे साधारण 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. त्यातली शेवटची एक 100 वर्ष जो होणारा भगवंतांचा अवतार आहे तो कल्की किंवा कलंकी म्हणतात. तो आत्ता जेमतेम 5,500 वर्ष झाली आहेत बरं का, तेवढी पण नाही पण अगदी 5,500. तर काय परिस्थिती आहे बघा, 4,32,000 वर्ष जेव्हा होतील तेव्हा फक्त काय सांगितलंय भागवतात उल्लेख आहे म्हणून सांगतो बरं का. आत्ता आपण जे हरभऱ्याचं झाड काय झुडूप पाहतो ना, झुडूप हरभरा माहिती आहे ना, वटवृक्ष जो आहे आत्ता आपण पाहतो तो म्हणजे वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड, याची उंची तेवढी राहील असं सांगितलंय. या आकाराचा वृक्ष ज्याला म्हणतात तो एवढ्या आकाराचा राहील साधारणपणे. मग त्या प्रपोर्शनेट मध्ये माणसाची उंची कमी कमी होत जाईल. कलियुगातल्या सुरुवातीच्या या आत्ताचं जे आहे ना सुरुवातीच्या चरणामध्ये जेवढा माणसाचा अंगठ्याचं पहिलं पेर आहे वरचं, इथे जिथे आपला अंगठा काय दुमडला जातो तेवढी उंची होईल बरं का माणसाची, असं उल्लेख आहे कलियुगाच्या अंती. अंगुष्ठ मात्र होतील. तुम्ही म्हणाल याला काही प्रमाण आहे का तुम्ही आपलं सांगताय फक्त आणि आम्ही ऐकायचं म्हणून ऐकायचं. गड किल्ले ट्रेक केलेत का कोणी? तर त्या गडावरच्या किंवा किल्ल्यांवरच्या जर पायऱ्या चढायचा आपण आता प्रयत्न केला तर त्या आपल्याला उंच वाटतात, बरोबर आहे की नाही? त्या उंच नाही आहेत. त्या काळातल्या लोकांची म्हणजे साधारणपणे 350 वर्षापूर्वी जी सगळी एकूण जनता होऊन गेली त्यांची उंची ॲव्हरेज 7 फूट होती असं सांगतात. या न्यायानं आत्ता आपली 5.5 फूट किंवा 5.5 फूट 5.5 फूट ही ॲव्हरेज उंची आहे. म्हणजे 300 वर्षामध्ये 1 फूटभर किंवा 1.5 फूट आपण कमी झालो बरं का. काहींची उंची असते पण सर्वसामान्य ह्या रेटनी होऊ ना आपण अंगठ्या एवढे. भागवतात आहे उल्लेख. आणि अजून त्यातलं धोकादायक किंवा भीतीदायक सांगतो तुम्हाला. महिला वर्ग जास्त इथे. महिलांमध्ये जी सायकल असते ती एका विशिष्ट वयानंतर चालू होते. आता ते वय अलीकडे आलेलं आहे. कलियुगाच्या शेवटी ते वय किती अलीकडे येईल तर मुलगी जन्माला आल्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये ती रजस्वाला होईल. किती भयंकर परिस्थिती आहे. लिहिलेलं आहे बरं का, हे माझ्या मनातलं नाहीये काही. इतकी भयंकर परिस्थिती येणार आहे. पण काही काळजी करू नका. आपल्याला भागवत श्रवण करावं असं वाटतं आणि त्यामुळे आपल्याला यातनं काही धोका
नाही. फक्त काय परिस्थिती होणार आहे, व्यासांनी काय पाहिलेलं आहे पुढे ते लिहिलेलं आहे सगळं. एवढी भयंकर परिस्थिती येणार आहे हे मी अगदी घरगुती स्वरूपातलं आहे म्हणून एवढ्या मुद्दाम या सगळ्याचा उल्लेख केला. तेव्हा ही भीषण परिस्थिती कलियुगाच्या शेवटाला येणार आहे असा सगळा उल्लेख त्यांनी केला. आणि हे होऊ नये तर त्याच्याकरता काय करा, तर ते हरिचिंतन करा. आणि मग श्रीमद भागवताची कथा कुठे सुरू होते तर हे सगळं सांगितलं. आणि मग हे व्यासांना लिहावंसं का वाटलं तिथपासून या भागवताची कथा सुरू होते. 17 पुराणं लिहून झालेली आहेत. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा म्हणजे हे 17 पुराण आणि 1,10,000 श्लोकांचं महाभारत. काल मी महाभारताचा श्लोकांचा उल्लेख करायचा राहिला मला. एवढं लिहून झालं तरी व्यासांना असं वाटतंय की माझं काहीतरी राहिलंय. आणि अस्वस्थ आहेत बरं का, अस्वस्थ आहेत. आणि जेव्हा शिष्य अस्वस्थ असतो ना तेव्हा सद्गुरू त्याला शोधत येतात बरं का. आणि नारदांचं आगमन झालं. नारायण 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 आले. व्यास एकदम उठून उभे राहिलो. आपल्या आश्रम आपल्या घरी सद्गुरू आले. काय अजून काय भाग्य पाहिजे. प्रणिपात केला, पाद्य पूजन वगैरे केलं, बसवलं छान नारदांना. आणि हात जोडून उभेत बरं का. आता व्यास बघितलेत ना आपण, बघितलेत म्हणजे फोटोत किंवा सिरियलमध्ये. जटाभार आहे, एवढी दाढी अशी लांब, पांढरे शुभ्र सगळं. आणि नारद एकदम यंग आहेत, यंग आणि हँडसम. नारद कसे एकदम तरुण दिसतात ना. मला सांगायचंय की ज्ञानवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत, तरी सुद्धा त्यांना असं वाटतंय की नारदांना शरण जाऊ. आपलं वय वाढलं ना. आमचे एक बुवा फार छान बोलतात बरं का. माणूस जेव्हा वयाने मोठा होतो ना म्हणाले तो कानाने हलका व्हायला लागतो. फार काही वाक्य ना हृदयावर कोरून ठेवावी अशी आहेत बरं का. आणि मी काही चांगल्या लोकांकडनं हे ऐकल्यामुळे माझ्यावरती संस्कार झालेत बरं का. ते काय काय करायला नको हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. मग काय करायचं ही त्याची व्यवस्था केलेली असते. नारदांचे चरण पकडले. नारद म्हणाले काय महर्षी, हे देवर्षी आहेत, हे महर्षी आहेत. काय महर्षी, काय म्हणले, सगळं बरं चाललंय ना. नाही सगळं बरं चाललंय असं मला दिसत नाही म्हणून हा प्रश्न विचारलाय. तयार आहेत ना ते. म्हणाले हो तुम्हाला बरोबर कळलं की माझं बरं चाललेलं नाहीये. म्हणाले काय अडचण, काय काही नाही अडचण. म्हणाले मी हे सगळं लिहिलं, एवढं सगळं तयार केलं, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये काहीतरी खिन्नता आहे, काहीतरी दुःख आहे, काहीतरी अस्वस्थता आहे, काहीतरी अपूर्णता आहे. जोपर्यंत आपल्याला आपली अपूर्णता काय आहे हे कळत नाही ना तोपर्यंत आपण पूर्णत्वाकडे जात नाही बरं का. प्रयत्न करत नाही. जात नाही म्हणजे प्रयत्न करत नाही. आणि नारद म्हणतात बरं का की तुम्हाला खरंच असं वाटतंय. परीक्षा पाहतात ना सद्गुरू. नारद म्हणाले तुम्हाला खरंच असं वाटतंय. हो म्हणाले मला खरंच असं वाटतंय. अहो याचं कारण आहे तुम्ही एवढं सगळं लिहिलं, पण याचं कारण म्हणाले आत्ता सांगू का कॉफी प्यायल्यावर सांगू. कॉफी प्यायल्यावर म्हणाले हरकत नाही. म्हणाले 5 मिनिटात आपण कॉफी घेऊ आणि मग त्याचं जे
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला पद बनायचं असेल तर मध्यंतरात म्हणू शकतो. युट्यूबला कारण फेसबुक नको